झोपडपट्टी पुनर्विकासाबाबत महानगरपालिका आयुक्तांना पत्र देणार खासदार प्रणितीताई शिंदे। मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या वतीने सोलापूर शहरातील सर्व झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करण्यासाठी सोलापूरचे खासदार या नात्याने शासन दरबारी व महानगरपालिका प्रशासन दरबारी प्रयत्न करावे अशा आशयाचे निवेदन मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीचे अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाद्वारे सोलापूरचे खासदार प्रणितीताई शिंदे यांना देण्यात आले। मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या वतीने सोलापूर शहरातील सर्व झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास करण्याची मागणी 26/3/2025 रोजी महानगरपालिका आयुक्तांकडे जनता दरबारमध्ये देण्यात आली, परंतु याबाबत महानगरपालिका आयुक्तांनी कुठलीही ठोस कार्यवाही केल्याचे व करीत असल्याचे दिसून येत नाही। म्हणून सदरविषयी सर्व लोकप्रतिनिधींना भेटून याविषयी शासन व प्रशासन दरबारी पाठपुरावा करण्यासाठी प्रयत्न करावे। या अंतर्गत दिनांक 8 मे 2025 रोजी खासदार प्रणितीताई शिंदे यांना भेटून सदर विषयी निवेदन देण्यात आले। यावेळी शिष्टमंडळात प्रणितीताई शिंदे यांनी याबाबत महानगरपालिका आयुक्तांकडे कार्यवाहीचे पत्र देणार असे म्हणाल्या। त्यावेळी विष्णू कारंपुरी महाराज व समितीच्या सर्व सदस्यांनी सोलापूरचा विकास करण्यासाठी झोपडपट्टीचा पुनर्विकास करण्याची आग्रही मागणी प्रामुख्याने मांडली। विष्णू कारंपुरी महाराज यांनी खासदार प्रणितीताई शिंदे यांना निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात विठ्ठल कुराडकर, गुरुनाथ कोळी, श्रीनिवास बोगा, रेखा अडकी, सविता दासरी, राधिका मिठ्ठा, पद्मा मॅकल, राणी दासरी, लक्ष्मी गुंटला, प्रीती आडकी आदी उपस्थित होते। नमस्कार, मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन विकास समितीच्या माध्यमातून सोलापूर शहराचा विकास व्हावा या अंतर्गत सोलापुरातील सर्व झोपडपट्ट्या पुनर्विकास करावं। अनेक अडचणी आहेत, अनेक समस्या आहेत आणि या समस्या या गंभीर असून सोलापूरच्या विकासाला बाधा निर्माण करणार आहे। म्हणून या बाबतीमध्ये 26/3/2025 रोजी माननीय आयुक्त सोलापूर महानगरपालिका यांना आमच्या समितीचे वतीने निवेदन देण्यात आलं। जवळजवळ 2 महिने होत आहेत, तरीही महानगरपालिका प्रशासन या बाबतीमध्ये काय कार्यवाही करते अजून स्पष्ट झालेलं नाही आहे। पण दिवसेंदिवस रोज एक समस्या सोलापूर वाढत असताना एखाद्या गंभीर समस्या बाबतीमध्ये संघटनेने किंवा एका सामाजिक कार्यकर्त्याने किंवा संघटनेने किंवा राजकीय पक्ष असो यांना पत्रव्यवहार करणं किंवा या बाबतीमध्ये सल्लामसलत करणं हे अत्यंत गरजेचे आणि क्रमप्राप्त आहे। परंतु माननीय आयुक्त सोलापूर महानगरपालिका यांनी कुठल्याही पत्र्यावर किंवा संपर्क साधलेला नाही आमच्याकडं। म्हणून आम्ही लोकप्रतिनिधींना या प्रश्नामध्ये आपण दखल घेऊन सोलापूर महानगरपालिका प्रशासन व महाराष्ट्र शासन यांच्याकडे पाठपुरावा करावा या विचाराने आम्ही त्यांना विनंती निवेदन देत आहोत। त्याच माध्यमातून काल 8 मे रोजी माननीय खासदार प्रणितीताई शिंदे यांना निवेदन देण्यात आलं। त्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे या विषयामध्ये बोलले आणि या बाबतीत महानगरपालिकेला मी पत्र देणार आहे। त्या पत्राच्या अनुषंगाने कारवाई करण्याची सूचनाही करणार आहे, अशा प्रकारचं त्यांनी या ठिकाणी आम्हाला आश्वासन दिलं किंवा पत्र त्यांनी दिलेलेच आहेत। म्हणून या बाबतीमध्ये सर्व लोकप्रतिनिधींनी आणि जनता जनार्दनाने सोलापूरवासियांनी एकत्रित येऊन हा प्रश्न सोडवणं गरजेचं आहे। अन्यथा सोलापूर विकास तर नाहीच, विकास तर खुंटेला आहेच, त्याचबरोबर पूर्ण बकास होण्याच्या प्रगतीपथावर आहे। म्हणून मी सर्व नागरिक बंधू भगिनी विनंती करतो की आपण देखील या मागणीला सोलापूरच्या विकासाच्या माध्यमातून चालणाऱ्या आमच्या अभियानाला आपण सर्वांनी सहकार्य करावं आणि प्रणितीताई शिंदे यांना मी सोलापूर माझे सोलापूर समितीच्या वतीने
धन्यवाद देतो की आपण या बाबतीमध्ये आयुक्तांना पत्रव्यवहार केला, त्याबद्दल आपला देखील धन्यवाद। आणि विजयकुमार देशमुख मालकांनी देखील निवेदन स्वीकारून त्यांनीसुद्धा का या बाबतीमध्ये लक्ष घालण्याचा प्रयत्न करतो म्हणले, आणि सुभाष बापू देशमुख यांनी देखील या बाबतीमध्ये आयुक्तांशी किंवा शासनाशी बोलून प्रयत्न करतो म्हणले। या सर्वांचा मी आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।